मराठा सेवा संघाचे प्रदेश संघटक आमचे मित्र बालाजी जाधव यांनी सकाळी एक बातमी माझ्यासोबत शेअर केली। दैनिक सकाळमधली ती बातमी आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मराठा कुणबी ज्या नोंदी आहेत या नोंदी लीळा चरित्रामध्ये देखील आहेत आणि त्या किती जुन्या आहेत वगैरे त्या सर्व बातमीमध्ये आलेलं आहे। त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही, परंतु माझा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पुरावे सगळीकडे सापडत आहेत। आता तर लीळा चरित्रामधले देखील पुरावे आपल्याकडे आलेले आहेत, निजामकालीन पुरावे तपासले जात आहेत, त्याच्यामधूनही बरेचसे पुरावे सापडत आहेत। जे काही जुन्या नोंदी आहेत ते देखील बघितल्या जात आहेत, त्याच्यामध्ये देखील पुरावे सापडत आहेत। सर्व बाजूनी पुरावे सापडत आहेत। फक्त प्रश्न कुठे अडतो आहे याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे। प्रश्न कुठे अडतो आहे? प्रश्न हा राजकीय उदासीनतेमध्ये अडतो आहे। राजकीय उदासीनता का येते आहे? कारण इथं मताचं राजकारण आहे आणि मताचं राजकारण जोपर्यंत त्याचे कॅल्क्युलेशन सुटत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटला जाणार नाही। आणि म्हणून हा मुद्दा सर्व पुरावे असताना देखील पेंडिंग पडतो आहे। त्याचं कारणच फक्त राजकीय उदासीनता आहे। आणि म्हणून 25 नोव्हेंबर 1949 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना समितीमध्ये केलेलं शेवटचं भाषण होतं त्या भाषणामध्ये काही उल्लेख आपल्याला करणं गरजेचं आहे। हे सर्व राजकीय मुद्दे किंवा राजकीय उदासीनता स्पष्ट करत असताना सरकार असं सांगते की घटनेमध्येच याला मर्यादा घालून दिलेली आहे 50%ची। राज्यघटनेमध्ये आरक्षणाला 50%ची मर्यादा कुठेही नाही। ती इंदिरा साहनी खटल्यामध्ये आलेली आहे आणि त्याचं पुनर्विलोकन केलं जाऊ शकतं। अर्थातच त्याचा अर्थही वेगळा काढलेला आहे। EWS ला आरक्षण देत असताना त्याच्यामध्येच असं म्हटलेलं आहे की आरक्षणाची 50% मर्यादा ही फक्त SC ST OBC साठी आहे। त्यांचं आरक्षण 50%पेक्षा पुढे घेऊन जाता येत नाही किंवा त्याच्यामध्ये वाढ करता येऊ शकत नाही। परंतु इतर समूहाला आरक्षण देत असताना वेगळ्या कॅटेगरी तयार करून आरक्षण देता येऊ शकतं असा अर्थ काढला गेला आणि EWS ला आरक्षण दिलं गेलं। याचाच अर्थ इंदिरा साहनी खटल्यामध्ये दिलेला जो निकाल होता त्याचा अन्वयार्थ वेगळ्या पद्धतीने लावला गेला आणि EWS ची एक वेगळी कॅटेगरी तयार करून आरक्षण दिलं गेलं। काल सुप्रियाताई सुळे यांनी संसदेमध्ये हाच महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की सर्व समूहांच्या आरक्षणाचा विचार करून एक वेगळी कॅटेगरी तयार करण्यासाठी सर्वसमावेशक बिल संसदेमध्ये सादर करणं गरजेचं आहे आणि हे केलंही जाऊ शकतं। परंतु राजकीय कॅल्क्युलेशन जे मताचं राजकारण आहे याची गणितं जुळल्याशिवाय हे होणार नाही, हे तेवढं स्पष्ट आहे। आणि म्हणून घटना समितीमधले जे काही बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं भाषण आहे त्या शेवटच्या भाषणामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की उद्यापासून आपण एका विषमता युगामध्ये प्रवेश करणार आहोत। राजकारणामध्ये आपल्याला समता असणार आहे, परंतु सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये आपल्याला विषमतेला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तोंड द्यावं लागणार आहे। ज्या लोकांना सामाजिक आणि आर्थिक समता मिळालेली नाही ते लोक हा लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत। आज जे काही भांडण सुरू आहे हे भांडण फक्त सामाजिक आणि आर्थिक विषमतेच्या बाबतीमध्ये सुरू आहे। राजकीय समता किंवा राजकीय उदासीनता याच्यावरती कोणी बोलत नाही, पण सामाजिक आणि आर्थिक विषमता हा महत्त्वाचा मुद्दा मानून हे दोन घटक भांडत आहेत। आणि मग या दोन घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय करावं लागेल त्याच्यासाठी राज्यघटनेमध्ये तरतुदी दिलेल्या आहेत। परंतु याच भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करतायत। काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर? घटना कितीही चांगली असली आणि तिला राबवणारे लोक जर वाईट असले तर ती घटना वाईट ठरते, एक। आणि घटना कितीही वाईट असली आणि तिला राबवणारे लोक जर चांगले असले तर ती घटना चांगलीच ठरते। आता आपल्यासमोर प्रश्न असा आहे की घटना वाईट आहे का तिला राबवणारे लोक वाईट आहेत हे आपल्याला ठरवावं लागेल, म्हणजे आपल्याला हे स्पष्ट करता येईल की हा मुद्दा कुठं अडकलेला आहे। राज्यघटनेमध्ये 50%ची मर्यादा लावून दिलेली नाही, पण राज्यकर्ते सांगतायत की 50%ची मर्यादा आहे। दुसरीकडे EWS ला आरक्षण देताना हे सांगितलं गेलं की 50% आरक्षणाची मर्यादा फक्त SC ST OBC ना आहे, इतर समूहाला नाही आणि त्याच्यामुळे EWS ची एक वेगळी कॅटेगरी तयार केली गेली। अशी कॅटेगरी सर्व समाजाचा विचार करून आपल्याला तयार करता येऊ शकते का? राजकीय सत्ता ते करू शकते, संसद ते करू शकते, राज्य सरकारही ते करू शकतं, परंतु ते का केलं जात नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण याच्या पाठीमागे बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने सांगतायत की घटना राबवणारे लोक कसे आहेत हे त्याच्यावर डिपेंड करतं की ती घटना किती यशस्वी ठरते। जर घटना अपयशी ठरत आहे असं राज्यकर्त्याकडून सांगितलं जात असेल आणि तुम्ही जर ते ऐकत असेल तर याचा अर्थ असा आहे की राज्यकर्ते चांगले आहेत असं तुम्हाला वाटते आणि घटना वाईट आहे असं तुम्हाला वाटते। पण बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की घटना किती वाईट असू द्या काही नाही फरक पडत, पण त्याला राबवणारे लोक जर चांगले असले तर तुमचं कल्याणच होऊ शकतं।
कारण त्या राबवणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये जर तुमचं कल्याण करायचं असेल तर ते घटनेचा अन्वयार्थ चांगला काढू शकतात. आणि म्हणूनच EWSला आरक्षण देत असताना 50%च्या मर्यादेचा चांगला अर्थ काढला गेला, तिथं वाईट अर्थ थोडीच काढला गेला. आणि म्हणून EWSला आरक्षण देता आलं कारण त्यांनी EWSचा चांगला विचार केला. परंतु 50% आरक्षणाची मर्यादा ही ओलांडता येत नाही असं इतर समूहांना सांगितलं जातं, याचा अर्थ त्याचा वाईट अर्थ काढला जातोय. आणि म्हणून घटना समितीमधलं हे बाबासाहेब आंबेडकरांच्या शेवटचं भाषण आपण तपासत असताना बघितलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की घटना किती चांगली आहे हे केव्हा ठरतं जर तिला राबवणारे लोक चांगले असतील, आणि घटना वाईट आहे हे केव्हा ठरतं जर तिला राबवणारे लोक वाईट असतील. आता तुम्हीच ठरवा की घटना वाईट आहे का राबवणारे लोक वाईट आहेत. जर राबवणारे लोक चांगले असतील तर तुम्हाला देण्यासाठी ते EWSला जसं दिलं तसं त्याचा अर्थ काढू शकतात आणि ते सांगू शकतात की तुम्हाला SC ST OBC मध्ये टाकता येणार नाही कारण त्याची मर्यादा वाढवता येत नाही, पण तुमच्यासाठी आम्ही एक वेगळी कॅटेगरी तयार करू असं राज्यकर्ते सांगू शकतात. पण ते सांगत नाही आहेत. याचा अर्थ राज्यकर्त्यांच्या मनामध्ये तुमच्या बाबतीमधलं कल्याण येतच नाही, त्यांच्या डोक्यामध्येच येत नाही आणि म्हणून तुम्हाला आरक्षण दिलं जात नाही. आणि म्हणून आपल्याला हे ठरवावं लागेल की राज्यकर्ते वाईट असल्यामुळे आपल्या समोर हा प्रश्न निर्माण झालेला आहे. ज्या लोकांसाठी राज्यकर्ते चांगले आहेत त्यांच्यासाठी राज्यकर्त्यांनी 10% आरक्षण EWSचं दिलं, त्याचा वेगळा अर्थ काढला गेला. तिथं घटनेची मर्यादा आली नाही, तिथं इंदिरा साहनी खटल्यामध्ये जे निकाल दिले त्याची मर्यादा आली नाही, त्याचा अर्थ राज्यकर्त्यांनी व्यवस्थित काढला आणि त्या समूहाचं कल्याण केलं. जर एखाद्या समूहाचं कल्याण करायचं असेल तर राज्यकर्ते त्या पद्धतीनं अर्थ काढू शकतात आणि राज्यघटना किती चांगली आहे, राज्यघटनेमध्ये आपल्याला कोणत्या तरतुदी आहेत याचा विचार करू शकतात. परंतु जे समूह आता आरक्षण मागत आहेत त्यांच्यासाठी चांगला अर्थ काढला जात नाही आणि त्यांना 50%ची मर्यादा दाखवली जाते. EWS प्रमाणे एखादी नवी कॅटेगरी आम्ही तुमच्यासाठी तयार करू आणि तुम्हालाही त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेऊ, पण तुमचं सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे मागासलेपण आहे हे सिद्ध होतंय का हे आम्हाला अगोदर तपासू द्या असं राज्यकर्ते म्हणू शकतात. आणि जर ते सिद्ध झालं तर तुमच्यासाठी एक वेगळी कॅटेगरी तयार करून आपण तुम्हाला आरक्षणामध्ये समाविष्ट करून घेऊ असं म्हणू शकतात. ज्या पद्धतीने EWSला सामावून घेतलं त्या पद्धतीनं तुम्हाला इतर एखादी कॅटेगरी तयार करून सामावून घेता येऊ शकतं. राज्यघटना त्याला कुठेही मर्यादा घालत नाही, कारण राज्यघटनेच्या कलम 15 मध्येच त्याची तरतूद करण्यात आलेली आहे की जर एखाद्या समूहाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध होत असेल तर त्या समूहासाठी अफर्मेटिव्ह ॲक्शनची एखादी नवी पॉलिसी तयार करण्यासाठी राज्यघटना कोणतीही मर्यादा घालत नाही असं स्पष्टच म्हटलेलं आहे. आणि म्हणून 50%ची मर्यादा राज्यघटनेमध्ये नाही, ती इंदिरा साहनी खटल्यामध्ये आहे, पण त्यांनी त्याचा अर्थ वेगळा काढला की SC ST OBC साठी मर्यादा आहे, इतर समूहासाठी ती नाही आहे. म्हणजे कलम 15 स्पष्ट आहे, परंतु राज्यकर्त्यांच्या ज्या भूमिका आहेत, राज्यकर्ते जे तुमच्या समोर वेगळ्या पद्धतीनं मांडत आहेत त्याचा कुठंतरी अन्वयार्थ आपल्याला वेगळ्या पद्धतीनं लावला पाहिजे. आणि आपण तपासलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर खरोखर जे म्हणत होते की घटनेचा अर्थ तुम्ही कसा काढता आणि त्याचा अर्थ काढून तुम्ही राज्यकारभार कसा करता याला महत्त्व आहे. घटनेमध्ये काय तरतुदी केलेल्या आहेत किंवा घटना किती चांगली आहे किंवा घटना किती वाईट आहे याचा काही अर्थ नाही आहे. राबवणारे लोक चांगले पाहिजेत म्हणजे तुमचं कल्याण होऊ शकतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं ते भाषण आपण पुन्हा एकदा वाचणं गरजेचं आहे की राज्यघटना वाईट केव्हा ठरते ज्यावेळेस त्याला राबवणारे लोक वाईट असतील, राज्यघटना चांगली केव्हा ठरते जर त्याला राबवणारे लोक चांगले असतील. जर तुम्ही राज्यघटनेला वाईट म्हणत असाल आणि राज्यघटनेमध्ये मर्यादा नसताना देखील तिला मर्यादा आहे असं सांगत असाल याचा अर्थ तुमची मानसिकता चांगली नाही आहे. आणि जर तुमची मानसिकता चांगली असेल तर तुम्ही राज्यघटनाही चांगली आहे म्हणून सांगाल आणि लोकांचं कल्याणही त्याच पद्धतीनं कराल. आणि म्हणून राज्यघटनेच्या ज्या मर्यादा आहेत या मर्यादा तुम्हाला लोकांचं कल्याण करण्यासाठी कुठेही अडथळा निर्माण करत नाहीत आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये तर ते अजिबातच करत नाहीत. आणि म्हणून राज्यघटनेच्या कलम 15 मध्ये जी तरतुदी दिलेली आहेत त्याचा वापर करून तुम्हाला हे प्रश्न सोडवता येऊ शकतात. पण त्यासाठी राज्यघटना ही तर चांगली आहेच आहे, पण राज्यकर्ते देखील चांगले असणं गरजेचं आहे आणि त्यांच्या डोक्यामध्ये तुमच्यासाठी एक सकारात्मक कृती कार्यक्रम असणं गरजेचं आहे, तरच तुमचा आपला प्रश्न मिटू शकतो. अन्यथा हा प्रश्न मिटत नाही, कारण राज्यकर्तेच वाईट आहेत, घटना नाही. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.